लोकमत सखीच्या कार्यक्रमात साक्रीचे रफिक शेख यांना माय मर्दिनी पुरस्कार. मुंबई येथील दादर परिसरातील प्राध्यापक BN सभागृह येथे लोकमत सखीच्या वतीनं महिला भगिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 3 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या मर्दिनी या स्त्री शक्तीवर आधारित चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. या निमित्तानं लोकमत सखीनं माय मर्दिनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक कथांमधून 5 जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये साक्री येथील रफिक शेख यांच्या आईच्या संघर्षमय जीवनावर आधारित कथेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. रफिक शेख यांनी आपल्या आईनं आयुष्यात केलेल्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी स्पर्धेसाठी पाठवली होती. या कथेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, अभिजित खांडेकर तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या हस्ते रफिक शेख यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रफिक शेख यांनी लोकमत सखी व मर्दिनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. यावेळी त्यांनी आईवर प्रेम केवळ रीलमध्ये नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात करावे. मदर्स डेच्या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी आईची आठवण ठेवली पाहिजे असे भावनिक उद्गार काढले. त्यांच्या या विचारांनी उपस्थित महिला भगिनींसह मान्यवरांची मनं जिंकली. स्त्री शक्तीवर आधारित असलेला मर्दिनी चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होत असून सर्व माता भगिनींनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा असे आवाहन चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमच्या वतीनं करण्यात आले. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.